तर ठाण्यातील उपनेते झालेल्या युवा सेनेच्या युवा टू युवा आओ बात करे या कार्यक्रमात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तरुण तरुणींशी संवाद साधला। यावेळी ठाणे शहरातील मैदानी शिक्षणातील समस्या, दळणवळणाचे नियमन, सुविधा अशा अनेक प्रश्नांवर शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून बदलाव घडू शकतो अशी प्रतिक्रिया युवा सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली। या संवाद कार्यक्रमात ठाण्यातील तरुण तरुणीशी भेडसावणारा प्रश्न आदित्य ठाकरे यांना युवकांनी विचारले आणि या युवकांच्या प्रश्नालाही युवा नेत्यानं दिलखुलासपणे उत्तर दिलेत। बघूया युवा नेत्यांशी काय चर्चा यावेळी झाली। पहिल्यापासून आहे मुंबईमध्ये तर धारावी इज द मोस्ट स्लम एरिया। वाय? ओके, आता मी तुम्हाला उत्तर देतो। पहिलं रस्त्यापासून सुरू करू की बोट पासून सुरू करूया? रस्त्यापासून करा, ते तर मेन आहे। येस, बघा, रस्त्यांपासून जर सुरू करायचं असेल तर खूप वेळ असं होतं की मुंबईत किती किलोमीटर रस्ते आहेत का तुम्हाला माहिती आहे का? मुंबईचे रस्ते किती किलोमीटर आहेत माहिती आहे का? नाही, एवढं नाही माहिती। फक्त आता भरपूर मी सीएसटी कुठे पण असं नॉर्मली साधारण 1941.37 किलोमीटर रस्ते। ओके, त्याच्यातून साधारण 800 किलोमीटर ते 900 किलोमीटर बीएमसीचे। पण ह्याच्यात असं असतं की खूप वेळा जेव्हा आपण रस्ते करायला जातो त्याच्यात 2-3 वेगळ्या अडचणी असतात आणि म्हणून सगळे रस्ते आपण एकत्र करू नाही शकत। जर तुम्ही रस्ते बघाल मुंबईतले, जर तुम्ही मला पट्टी लावून तर डोळ्यावर नेलं सगळीकडे की हा रस्ता कुठचा आहे, हा काय आहे, हे तुमच्यासारखं मी पण सांगू शकेन की हा ऍस्फॉल्ट मॅस्टिक आहे, हा कॉन्क्रीट आहे, हा वेगवेगळे रस्त्याचे जे प्रकार असतात। पण ह्याच्यात रस्ते करताना पहिली अडचण ही येते की आपल्या सगळ्याच रस्त्यांवर ट्रॅफिक असतो आणि तो ट्रॅफिक असताना आपण सगळे रस्ते काही एकत्र बंद करून सगळ्या रस्त्यांचं काम एकत्र करू नाही शकणार, नाहीतर ट्रॅफिक हलणारच नाही। ही पहिली गोष्ट झाली। दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे रस्ते बनवतो, नाही मी उत्तर देतो नंतर हे करा, जे आपण रस्ते बनवतो खूप वेळा असं असतं की एक रस्त्याचा जो लोड असतो, काही वेळा ह्या व्हेकल्स असतात, मोठे ट्रक्स असतात वगैरे, ते इलिगली जास्ती टनेज घेऊन त्या रस्त्यावर जातात आणि ट्रॅफिक मध्ये थांबल्यानंतर ते रस्ते डॅमेज होतात। आता मुंबईत साधारण 580 किलोमीटर हे आपण कॉन्क्रीटचे बनवलेले आहेत। इतर सगळे जे आहेत जे 30 फुटापेक्षा कमी रुंदीचे असतात ते आपण ऍस्फॉल्ट मॅस्टिकचे बनवतो। तिसरी गोष्ट म्हणजे आता पण जो तुम्ही बघाल वेगळ्या फेजेस मध्ये आपण कितीतरी रस्ते आता मुंबईत बनवतोय जे 4-4 दिवसात होतात, जे मिलिंग अँड फिनिशिंग करतो। पण हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक रस्त्याच्या खालती 41 युटिलिटीज असतात। मग तुमचं महानगर गॅस असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, टेलिफोनचे वायर्स असतील, सगळं असेल। ते करत असताना, रस्ते बनवत असताना काही सरकारी असतात, काही प्रायव्हेट असतात, काही ऑटोनॉमस असतात, काही रिस्पॉन्ड करतात, काही करत नाही। बरं, मुंबई चालवायला साधारण 16 एजन्सीज आहेत। जसं तुम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया जर घेतलं तर तुम्हाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा त्यांचा माहितीये? जो मुंबईत आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बोलतो, साधारण सीलिंग पासून सुरू होतो तो दहिसर पर्यंत जातो, तिथे बीएमसी हात पण नाही लावू शकत। साधं पाईपलाईन टाकायची असेल, जर पावसाचा पाण्याचा निचरा करायला असेल तर त्याचे रेट्स खूप मोठे असतात, कारण ते रेडी रेट मागतात, कारण ती आपली एजन्सी नाहीये। जर रेल्वेच्या खालतून जर पाईप टाकायचे असतील तर मुंबईला दिल्ली बरोबर बोलायला लागतं रेल्वेसाठी। बरं, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा नॅशनल हायवे अथॉरिटीचा आहे, सबलीज टू पीडब्ल्यूडी, सबलीज टू एमएमआरडीए, सीलिंक हे एमएसआरडीसीचे रेक्लेमेशन पर्यंत, पुढचा ब्रिज एमएसआरडीसीचा आहे, त्याच्या पुढचा पीडब्ल्यूडीचा आहे, परत एमएसआरडीसी पीडब्ल्यूडी, मग कुठचा तरी पार्टी एमआरडीडी। तर अर्थात जर रस्ते बनवायचे असतील तर ह्याला आपल्याला 2-4 एजन्सीजला एकत्र करणं गरजेचं आहे। महापौरांना तेवढी पॉवर देणं गरजेचे असते। जर महापौरांना वाटलं की हा रस्ता मला बंद करून काम करायचंय, ट्रॅफिक पोलीसकडून परवानगी लागते, इतर 16 एजन्सीज कडून परवानगी लागते, युटिलिटीज कडून परवानगी लागते आणि मगच आपण तो रस्ता बनवू शकतो। तर अर्थात जसं मी तुम्हाला मरीन ड्राईव्हचं उदाहरण देईन, मरीन ड्राईव्ह हा मुंबईतला प्रेमियर रस्ता आहे। त्याची कामाची कालावधी होती 5 महिने, त्याचं भूमिपूजन मी केलेलं, त्याला 13 महिने लागले। माहितीये का? विधानसभेचं सेशन चालू असताना रस्त्याचं काम बंद, IPL गेम आहे रस्त्याचं काम बंद, स्टँडर्ड चार्टरचं मॅरेथॉन आहे रस्त्याचं काम 8 दिवस बंद। आणि मग अशा जर परवानग्या हळूहळू मिळत राहिल्या तर आपण रस्त्याची कामं फटाफट करू नाही शकत। आणि म्हणून जसं लंडनमध्ये आहे किंवा न्यूयॉर्कमध्ये जर महापौरांना तुम्ही पॉवर दिली, जर जबाबदारी दिली, तर मग आपण ब्लेम त्यांच्यावर टाकू शकतो जर चुकलं तर। पण अथॉरिटी नसताना आपण त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी किती अटॅच करू शकतो हा मोठा प्रश्न आहे। अर्थात जी आमची वचनं आहेत रस्त्यांची ती पूर्ण आम्ही करून दाखवणं। जसं पोखरण झाला, पोखरण 2 झाला, जर वोट देऊन काम नसतं होत तर ठाण्यात एवढं लोकांनी प्रेम नसतं केलं की म्हणून हे लेक्स जे आहेत ते दिसले नसते, चांगले रस्ते दिसले नसते, वेगळी घरं दिसली नसती। मुंबईत जर बोलायचं असेल तर जे मतं आपल्याला मिळतात गेली 25 वर्ष, मुंबईच्या शाळा जर तुम्ही बघितल्या, अर्थात काही शाळा डिलॅपिडेटेड आहेत, आपण बनवतोय आता पण 68 स्कूल्स नवीन बनवतोय। मागच्या वर्षी आपण 91 शाळा आपण रिनोव्हेट केल्या। वर्ली सीफेसोची शाळा असेल, मग हाजी आला घेतलं, प्रत्येकाला आपण हेल्थ चेकअप करतो, मिड डे मील देतो, वेगळ्या गोष्टी। म्हणून वोट करणं हे गरजेचं असतं, पण आपण वोट देताना
नक्की काय वचननाम्यात आहे आणि काय फुलफिल होतंय, अर्थात हे तुमचं बघणं त्याला हा झाला काय नाही. आणि म्हणून मी आज आलोय की तुम्ही हे प्रश्न मला विचारू शकाल. आणि म्हणूनच मी तुमचं अभिनंदन पण करतो की हा प्रश्न तुम्ही विचारला. दुसरं येस were you there for the self defense Yes. thing? Yeah. My question is, you and Akshay sir started a run of safety for women. Exactly काय आहे ते? टीव्ही चॅनल कुठचंही सुरू केलं तर कुठे कोणी ऍसिड फेकलं असतं, कुठे कोणी मोलेस्टेशन केलं असतं, कुठे कोणी रेप केलं असतं. आणि बेसिकली व्हेन दॅट हॅपन्स आपण ब्लेम मुलींवर टाकतो की अरे मुलगी ह्या रात्री बाहेर का गेलेली, मुलीने कपडे का घातलेले, मुलगी एवढी लेट का बाहेर होती. आणि आय थिंक हा दोष मुलींचा नाहीये. आपल्यासारख्या देशात जे एवढं फ्री आहे, मुलींनी कुठचेही कपडे घातले, मुलगी कुठेही गेली, कितीही वाजता गेली तरी तिला का डेंजर कुठचंही फेस करायला हवं पाहिजे. आणि म्हणून ऑफकोर्स एक प्रयत्न आमचा सरकारबरोबर हा पण आहे की शाळेत 4थी पासून राईट टच रॉंग टच मुलांना शिकवणं गरजेचं आहे, मुलींबरोबर वागायचं कसं शिकवणं गरजेचं आहे. पण ऍट द सेम टाइम आता फर्स्ट एड म्हणून मुलींना तुम्ही ज्या कपड्यात असाल, जिथे असाल, त्याच्यात स्वतःला डिफेंड कसं करू शकाल हे शिकवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही सेल्फ डिफेन्स करतो. बेसिक मॉड्यूल आहे ते. कॉलेजेसमध्ये करतो तेव्हा आम्ही 5-6 टेक्निक्स करतो, बट अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला आम्ही ते 2 दिवसाचं आणि 4 दिवसाचं करतो. अगेन फ्री आहे, कारण जास्तीत जास्त मुलींनी शिकलं पाहिजे. त्याच्यात कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, असेसमेंट ऍक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की कुठे मारून पडायला पाहिजे. सेकंडली मारून लगेच सेल्फी नाही काढायचा की अरे पडला बघ कसा, पळायला पाहिजे. किंवा आवाज आपला जास्तीत जास्त लांब फेकला गेला पाहिजे, वाचवा वाचवा, बचाव, हेल्प, जे काही ओरडायचं असेल ते करून, किंवा शिटी आणि विसिल जे आम्ही देतो, सो शिटी आणि की ह्या 2-3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर बेसिकली तुम्ही सेल्फ कॉन्फिडंट आहात तर यू कॅन गो एनिवेअर. तर तो कॉन्सेप्ट आहे. आणि अगेन कराटे सारखं कुठची टुर्नामेंट नाही जिंकायची की कराटे क्लोथ मध्ये नाही. ज्या कपड्यांमध्ये आहेत तुम्ही, जिथेही असाल तिथे तुम्ही सेफ राहायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.